विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार। 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात, घोडेबाजार होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचे विधानसभेचं जागा वाटप लवकरच। नाना पटोलेंची माहिती। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातही रणनीती ठरली। मुंबईतील वायबी सेंटर येथील मवियाच्या बैठकीत चर्चा। महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज ठप्प। सॉफ्टवेअर अपडेटसाठी 3 दिवसांपासून यंत्रणा बंद, तर डिस्चार्जसाठी परवानगी नसल्यानं रुग्णांचा खोळंबा। विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटलांचं मोठं विधान। 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे, मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेणार। झी 24 तासच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जरांगेंची माहिती। नाशिकमध्ये नाफेड घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। कांदा व्यापारी प्रमुख सुनील कुमार यांच्यासह पिंपळगावचे मुख्य लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून बदली। कांदा खरेदीमध्ये सरकारची कोट्यवधींची फसवणूक। विश्वविजेत्या टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांचा विधान भवनात शाही सन्मान। मुख्यमंत्र्यांकडूनही वर्षा बंगल्यावर सत्कार।